तर वाघनखांमुळे विरोधकांच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना टोला लगावलाय। वाघनख महाराष्ट्रात साताऱ्यात आणली आहेत, त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखणं साहजिक आहे असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। विरोधकांनी वाघनखांवर टीका करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना टोला लगावलाय। काही इतिहासकारांनी सुद्धा या वाघनखांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि विरोधकांनी सुद्धा टीका करायला सुरुवात केलेली आहे। या सर्वांवर सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केलाय। सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना टोला लगावलाय। वाघनखांमुळे विरोधकांच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। टीका करणारे काही विशेष लोक आहेत आणि त्यांना जेव्हा प्रभू रामाच्या मंदिराचा विषय आला तेव्हाही ते याच पद्धतीने ही काल्पनिक कथा आहे असं म्हणायचे। राम सेतूचा विषय आला तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये 2007-8 मध्ये असंच ॲफिडेव्हिट दिलं। ते विरोधी पक्षाचे लोक म्हणजे काही इतिहासकार नाही, ते त्यांच्या पद्धतीनुसार त्यांची एक सवय आहे, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे, मताचं तुष्टीकरण करण्यासाठी असे प्रश्न उपस्थित करतात।